आयोजित सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन आणि श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार दिन या ठिकाणी आज आपण संपन्न करतो आहे। त्या निमित्तानं आयोजित ही धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य परम आदरणीय सद्येय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर बदनापूर निवासी आदरणीय श्री आचार्य प्रवर शेवलीकर बाबा परवडेल याचा विचार खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी करत होता असं भागवताचार्य आदरणीय महंत श्री चिरडे बाबा, परमपूज्य आदरणीय महंत श्री खेडकर बाबाजी, आदरणीय सद्येय महंत श्री नांदेडकर बाबाजी, उपस्थित आदरणीय सर्व संत, नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आदरणीय महंत श्री कानेराज बाबाजी, परमपूज्य आदरणीय महंत श्री या ठिकाणी अनंतव्यास बाबा जावळे, परमपूज्य आदरणीय महंत श्री गोपीराज बाबा असतील, पायघन बाबा असतील, यासह सर्व आदरणीय संत महंत आणि सहश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या आणि श्री गोविंद प्रभू बाबांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं इतका वेळ कधीच साहेब सापडले नाही। साहेब मुख्यमंत्री जरी होते तेव्हाही कार्यक्रमाला आले, कुठलाच कार्यक्रम त्यांनी सोडला नाही असं कधी झालं नाही। प्रत्येक कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं आले, पण आज बराच वेळ खऱ्या अर्थानं साहेबांना या संतांचा सहवास लाभला, हे महत्वाचं आहे। संतांचा सहवास लाभणं महत्वाचं आहे आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं माणसाच्या जीवनाला दिशा मिळते। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी महाराष्ट्राचं परिभ्रमण केलं आणि एक विचार दिला, लक्षात घ्या, सत्य अहिंसा शांती समता साधेल याने राष्ट्रीय एकता हा महान मंत्र जर सगळ्यात पहिले कुणी दिला असेल तर या महाराष्ट्राच्या मातीत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दिलेला आहे। आणि म्हणून त्या तत्वाचा विचार घेत महानुभाव संप्रदायाचे भारतभरातलेच नव्हे तर जगातले अनुयायी खऱ्या अर्थानं त्या विचारावर आजपर्यंत खऱ्या अर्थानं चालत आलेली आहे। मी जास्त बोलणार नाही, वेळ झालेला आहे। इकडच्या पेक्षा लक्ष आपलं तिकडे अधिक आहे, कारण तो वेळेचा प्रभाव आहे। वेळेचे वेगळे वेगळे प्रभाव खऱ्या अर्थानं असतात, पण चिरडे बाबा म्हटले होते की मी गोरक्षणवर जास्त बोलणार नाही, पण मला बोलावं लागेल। गोरक्षण हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या वेळेस तीर्थक्षेत्रांची घोषणा झाली, भरभरून निधी महानुभावांच्या तीर्थक्षेत्राला दिल्या गेला, म्हणून अभिनंदन करण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्रातून ज्यावेळेस आम्ही संत गेलो त्यावेळेस आदरणीय महंत अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष विद्वांस बाबा आमच्या सोबत होते, कापूस तळणीकर बाबा आमच्या सोबत होते, नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कानेराज बाबा होते, यासह माझ्या सोबत 30-40 संत महंत मुंबईत आम्ही गेलो, बसलो, चर्चा सुरू झाली। कानेराज बाबांनी हळूच सांगितलं की आता साहेब मुंबईतच आहे। त्यावेळेस आदरणीय माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे मुंबईत होते। मग मी त्यांना म्हटलं की सगळेचा सगळेचाच ठिया मांडू, जर मुंबईत आहे तर आपण घरी गेलोच पाहिजे। आणि मग आम्ही सगळेच्या सगळे साहेबांचे जे PS होते त्यांच्याशी फोन करून ते म्हणे साहेबांशीच बोलावं लागेल। साहेबांना सांगितलं आम्ही संत आहोत। आता साहेबांना वाटलं नेमकं कशासाठी आलेत, म्हटलं साहेब आम्ही आशीर्वाद द्यायसाठी येतो। घरी जर संत येऊन जर आशीर्वाद देत असतील तर यापेक्षा दुसरं भाग्य असू शकत नाही। आम्ही सगळे घरी गेलो, बसलो, सकाळची वेळ होती,
साहेबांनी चहा नाश्ता सगळा सोपस्कार संतांचा उरकवला. आम्ही बोललो, साहेबांना सांगितलं साहेब गोरक्षणचा प्रश्न आहे. साहेबांनी त्याच वेळेस पटकन उठले, फाईल मधून एक GR काढला, जिजामाता घाट म्हणून. त्या माध्यमातून गोरक्षणसाठी सगळ्यात पहिले साहेबांनी GR काढलेला आहे, हे मला खऱ्या अर्थानं इथं सांगायचं होतं. साहेबांच्याच माध्यमातून शिंदे सरकारने त्यावर 22 कोटी रुपयाचा निधी टाकला. त्याचं टेंडर निघालं आणि कॉन्ट्रॅक्टर मोरगे यांनी ते टेंडर घेतलेलं आहे. कामाला सुरुवात झाली, पण साहेब अजूनही इतक्या प्रगतीपथावर ते काम नाहीत. संत जाता येता बघतात. प्रचंड त्यांना मोरगेंना फोन केल्यावर ते सांगतात की पाण्यामुळे बंद आहे. नेमकं ते पाणी आता तुम्ही कमी केलं पाहिजे आणि काम लगेच गोरक्षणचं लागलं पाहिजे, एवढी मागणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी तुम्हाला करतोय. तुमच्याच प्रयत्नातून खऱ्या अर्थानं ते काम झालं याची ग्वाही सुद्धा नांदेड जिल्ह्यातल्या सर्वांना या ठिकाणी देतोय. दुसरा एक प्रश्न आहे साहेब, तुम्ही मुख्यमंत्री असताना भरपूर दिलं असेल, तुम्ही आमदार असताना भरपूर दिलं असेल, या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाही तुम्ही भरपूर दिलं असेल, पण आता तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात. तुम्ही दिसलं की काहीतरी मागाव वाटतं. तुमचा चेहराच तसा आहे. तुम्हाला मागितल्याशिवाय कसं बरं वाटेल? नेत्यांनी यावं आणि रिकामच निघून जावा असं कधी होत नाही. म्हणून एक मागणी करतो साहेब, अमरावतीवरून येणाऱ्या नांदेडमध्ये रोडवर अष्टजन्म शताब्दीच्या निमित्तानं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या नावाने राज्यसभा खासदाराच्या निधीतून एक प्रवेशद्वार चांगल्या पद्धतीत तुम्ही 2 ते 3 कोटी रुपयाचं उभारावं, ही विनंती महानुभाव पंथाच्या वतीनं मी करतो. की पहिल्यांदा खऱ्या अर्थानं स्वामी तिथं आलेत. नांदेडचा इतिहास लीळाचरित्रात जर तुम्ही बघितला, सुवर्ण अक्षरानं लिहिलेला इतिहास आहे. मराठीचा आद्य ग्रंथ नांदेड शहराचा इतिहास सांगतो की जो आद्य ग्रंथ रिद्धपूर मध्ये लिहिला गेला आणि महाराष्ट्र राज्यानं या राज्याचं विद्यापीठ, जगातलं पहिलं मराठीचं विद्यापीठ रिद्धपूर मध्ये स्थापन केलं. जो ग्रंथ तिथे लिहिला गेला त्या ग्रंथात नांदेडचा उल्लेख आहे. आणि म्हणून अष्टजन्म शताब्दी वर्ष खऱ्या अर्थानं सर्वज्ञांचं संपन्न होत आहे. त्या निमित्तानं एक तुमच्याकडून खऱ्या अर्थानं ती ओळख त्या ठिकाणी असावी म्हणून मी महानुभाव पंथाच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी तो आग्रह खऱ्या अर्थानं धरणार आहे. नित्य निरंतर खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी असता. मी हेही सांगेल की उद्या आपली कन्या या विभागाची नक्कीच आमदार असेल, कारण ती आमदार यासाठी असेल हक्कानं आम्हाला तिला मागता येईल यासाठी खऱ्या अर्थानं ती आमदार असेल. आणि म्हणून भरभरून संतांचा आशीर्वाद आणि उपस्थित असलेल्या सर्वांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं त्या निमित्तानं असणार आहे याची ग्वाही या ठिकाणी देतो. या श्री चक्रधर जयंतीच्या अवतारा दिनाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना अनंत कोटी शुभेच्छा व्यक्त करतो. साहेबांनाही या ठिकाणी आशीर्वाद खऱ्या अर्थानं सर्वांच्या संतांच्या वतीनं या ठिकाणी देतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. दंडवत प्रणाम.